चला आम्ही चाललोय माझ्या जावेच्या शॉपवर. आज मी संध्या कुलकर्णी, मी नाव पण नाही सांगितलं बरं का, आज संध्या कुलकर्णी. आणि आम्ही चाललोय शॉपवर. आमच्या आईंना आता तुम्ही ओळखतेच, ह्या आमच्या नणंदबाई आहे बरं का, ह्या नणंदबाई आमच्या. आणि जावेनं शॉपला टाकलं तेव्हा मला बोलवलं होतं ओपनिंगला, पण माझं जाणं नाही जमलं. त्याच्यामुळे म्हटलं माता आणि यांना पण बघायचं होतं, चला मग मी पण येते. मग आता निघालो शॉपला. तर बघू, वेळ खूप झाला आहे, त्यामुळे तिथे काही फार थांबणं होणार नाही मला असं वाटते. बघू तिथे भाजी वगैरे पण मिळते, मार्केट पण जवळ आहे, भाजी मार्केट, तिथे भाजी वगैरे. चला धुंडून आलो बरं का. हिच्या शॉपमध्ये सगळीकडे शोधून 4 वेळा लोकेशन टाकलं, 4 वेळा ते कॅन्सल झालं. काय तिथं मी झाले. निघालो किती वाजता, पोहोचलो किती वाजता 6:45ला निघालो संध्याकाळचे बरं का. आणि आता किती वाजले, 7:30 झाले. आता पोचलो दुकानात, आता पोचलो. ट्रॅफिक गर्दी खूप होती आणि खरं म्हणजे खूप असं आत आहे ते, त्याच्यामुळे पटकन असं नाही सापडलं. भाजी मंडळी आम्हाला भाजी मंडळी सापडत नव्हती. तो म्हटला इथे भाजी मंडळी दिसत नाही. हे बघा, हे शॉप मॅडम करते शिवणकाम. हे बसले आमचे साहेब गल्ल्यावर आहे बरं का. हे साहेब शेट आपण ते शेट आहेत, जावेचा मुलगा बरं का माझ्या. हा लहान आहे. हे पण कर. आणि हे माझी जाऊ. चला इथे भाजी मंडळी आहे बरं का. आता बघूया भाजी, चहा कॉफी झाली. आता भाजी बघूया. मॅडमचं काय काम चाललंय आणि हे मॅडम त्यांना मदत करते. आणि हे गर्लफ्रेंडशी बोलत आहे बरं का. यांचं काम बाबा काय चाललंय. अरे काय चालतंच आपलं, आता काय करायचं, करायला लागतं मला. चला वाकडच्या भाजी बाजारात चालू बरं का. वाकडचं असेल ना सगळे. हे बघा, हे शॉप यायचं. तुझ्या घरापर्यंत ब्लॉग आहे, घर पोहोचला तरी. तुमच्यासाठी काय पाणी काय, तुमच्यासाठी हांडा पण बघी जरा. तिला गॉगल कुणी घातला, गिरवी तिला गॉगल कुणी घातला, गॉगल काय दिला? तिला गॉगल कुणी घातलं. मी घातलं का, ऊन लागते तिला, उन्हाचा त्रास होतो. नाही, ती त्या माणसाची गर्लफ्रेंड आहे. म्हणून तिला गॉगल घातलाय. तिला आता उन्हाचा त्रास होतो ना, म्हणून तिला, कारण ती बाहेर उभी असते ना सारखी, म्हणून तिला गॉगल घातल्यावर स्वागत करत असते. ती कंटिन्यू सगळ्यांचं स्वागत करते, बाहेर उभी असते, म्हणून तिला गॉगल घातलाय. हा शॉप पिको फॉल साड्या, म्हणजे पिको फॉल पण करते आणि ब्लाऊज पण शिवते, ड्रेस शिवते, सगळं शिवते ते. अल्टर वगैरे सगळं करून देते. मंडळी मंगळवारी, दर मंगळवारी इथे भाजी असते. घरी नाही खायचं, घरी न्यायचं खायचं, मग घरी नेऊनच खातात ना.
नाही नाही हे सांगून ठेवतो की भाजी टाकून खावा. भाजी टाकून खावा. टमाटे कसे आहेत टमाटे? 50 रुपये किलो. तुम्ही काय घेतलं? कोथिंबीर घेतली. ओके थोडा दिक्कत येते मॅडम. क्या बीस का पाव? बीट कसे आहेत बीट? बीट 20 ला पाव. 20 पाव. पाव किलो. इकडून झाले टमाटर. त्याची चव वेगळी असते आणि टमाटर आहे ना त्याची चव वेगळी. सगळा हा शेतकऱ्याचा माल आहे बरं का. हा 80 रुपये किलो. हा सगळा शेतकऱ्याचा माल आहे. अचार किलो. पावशेर 30 अर्धा किलो हा 1 किलो दे. कैरी घेतली. आता गर्दी व्हायला लागली बरं का. तेव्हाची इथे गर्दी सुरू. अरे 1 किलो 50 म्हटलं ना रे बाबा. 60 झाले ना. 1.25 किलो झाली. हे घे ना कशाला चिरतो. भाऊजी 500 रुपये द्या. किती दिले पैसे आई? पैसे किती दिले तुम्ही? पैसे किती दिले? 10 रुपये बिल नाही हे बघ. हे 60ची कैरी नाही हे 50. इकडचं घ्यायचं बरं लक्षात ठेव. हो हो हो. बीट कसे हो? बीट हा हे घ्या अर्धा किलो. गावरान नाही. भाजी घेतली. एवढी भाजी 500 रुपये बसते. 550 बसते बरं का. भाजी पाहिजे काहीच नाही बघा. सगळं अर्धा किलो बघतो. 500 रुपये बसले. एवढ्या भाजीची एवढ्या भाजीचे एवढे पैसे बसते. 500 550 रुपये एवढ्या भाजीचे. जवळ भाजीची जमून त्याच्यामुळे भाजी दुधी भोपळा नव्हता. होता का? नाही ते लांबे वांगे होते. आता आपण ही घेतलं ना काकडी आहे. मला वाटलं मोकळा आहे म्हणून तर काकडी मोठी होय. घरी गेलं चालेल चालेल घरी येते चालेल चालेल चालेल. येणार की कार्टून आहे ना केव्हाचं बोलतोय. अजून याचं बोलणं संपत नाही. बहिणीसोबत बोलतोय ग. बहीण आहे माझी. आता ही बहीण आहे. मग अशी गर्लफ्रेंड होती. माझी गर्लफ्रेंड होती. आता बहीण आहे. आता बरोबर बहिणीशी एवढंच बोलतोय. काय काय मिळालं रे? काय काय मिळालं? आमच्याकडे ड्रेस ब्लाऊज नऊवार आरीवर्क वेस्टर्न पिकोफॉल इंडो वेस्टर्न आणि अल्ट्रेशन पण करून मिळेल. तर सगळ्यात पहिलं विजिट करा अश्विनी लेडीज टेलर वाकड. चांगलं ती तुझं काय? हे करतील. नाही नाही
आमच्याकडे लोकेशन खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊ. डायरेक्ट लोकेशन मॅपचं टाकायचं आणि यायचं डायरेक्ट. आल्यानंतर आपण इथलं शेट आहे, आपल्याकडे वर्कर आहेत, वर्कर पण दाखवा जरा आमचे. हे त्याच्याही वर्कर आहे, हे आमचे वर्कर आहे. त्याची आई आहे आणि ही वर्कर आहे म्हणतो. किती शाण आहे हा ही वर्कर आहे. ही वर्कर आहे, हे बघा ही वर्कर म्हणतोय. आणि हा सेट आहे. पेमेंटचा स्कॅनर आपण याच्या व्हिडिओच्या शेवटी लावून टाकू. कोणाला जर पेमेंट करायचं असेल तर पेमेंट त्याच्यावर पण करू शकता, आपल्या इथं स्कॅनर पण आहे, स्कॅनरवर पण करू शकता. बाकी आमच्या मोठ्या आईच्या ब्लॉगला फॉलो करा आणि शेअर पण करा. गुड नाईट. गुड नाईट. निघायचं का? हिला काही विंचरत जाग, हिचे केस विंचरत जाग जरा. ऐ हिचे केस विंचरत जा जरा. विंचरता नाही येत तिचे केस. का क्या बोलतात? बघ की कसे झाले ते जांभळे जुंबळे. तिला ते जरा शॅम्पू आणायचं. शॅम्पू केल्यावर बरोबर. तुझी मोठे गाव घालते. शॅम्पू आणला की मी तिला नाव घालणार आहे. आमच्या मध्ये तिला सध्या नाव घालणार आहे. शॅम्पू आणला की हिला नाव घालणार आहे मी. तू नाव घाल. चला तू डोकाचं पाणी नको. चला निघालो बरं का आता यांच्या शॉपमधून. चला चला निघालो. बराच वेळ झाला, 9 वाजले. आम्ही 6:45ला निघालो. तिथे बराच वेळ बसले, ती भाजी वगैरे घेतली, थोड्या वेळ गप्पा वगैरे मारलो. चल आता बेकरीत बाय. ही चव आहे माझी, लहानी चव आहे. आणि तो तिचा मुलगा, मोठा मुलगा आता दिसला एखाद्या वेळेस की मग ब्लॉगमध्ये आला की दाखवल तुम्हाला. हिला 2 मुलं आहेत, मला 1 मुलगा 1 मुलगी आहे. इथे कोणी नाही ना? कोणी नाही. काय नाही. बाय बाय बाय. बाजारात या, आमच्या दुकानाला व्हिजिट द्या. चला निघालोय आता. बरंच लांब आहे बरं का, हे वाटतंय पण बरंच लांब आहे. आणि आम्हाला शोधून घ्यायला थोडा वेळच झाला. तर भाजी वगैरे पण घेणं झाली. आता जावेकडे जातोय आणि मग तिथून आजीकडे जाईल. काही घ्यायला किंवा हे येते, कोणी घरी असेल ते घ्यायला घरी जाऊ. बघू उद्याचं प्लॅन आहे परत बाहेर जायचं. बघू आता कसं काय. तिच्या आईला, माझी जाऊ आहे ना, तिच्या आईला बरं नाही आहे म्हणून भेटीला जायचे. तर म्हटलं चला मग. आमच्याकडे कसं वेळ असतो, यांना वेळ असतो, मुलाला पण वेळ असतो न्यायला. मग आता म्हटलं आणि असे सासूबाई नणंद पण आहे, म्हटलं चला आपण सगळं सोबत जाऊ. मग जमलं तो उद्या तिथे पण जाऊ नये. म्हणजे माझी या निमित्तानं माझं जाण्यात भेटणं होईल त्यांचं. मी कधीची म्हणते, शेवटी माझ्या जावेलाच म्हटलं होतं मी, तू चल म्हटलं बाई एखाद्या वेळेस मला तुझ्या आईच्या भेटीला घ्यायचं. चला आता आलो हिच्याकडे. सर आता बघू घरी जायचं. मुलाला बोलवते नाही ते यांना बोलवते, मग घरी जायचं. चला हे बघा आता आम्ही ही माझी जाऊ तर तुम्ही पाहिलीच या ब्लॉगमध्ये. अक्षय पण पाहिला. हा मोठा आमच्या घरात हा सगळ्यात मोठा आहे बरं का. आता नंबर याचा आहे लग्नाचा. आधी आता हा सगळ्यात मोठा मुलगा मला. चला आता निघतोय. बराच वेळ झाला बरं का. आम्ही केव्हाच आलोय बघा. 7:45ला मी निघाली. 11 वाजले ना. 11:45 होत आले. चला आता निघतोय घरी. अशा प्रकारे आजचा दिवस गेला. जावेकडे अचानकच, म्हणजे आमचं जायचं नव्हतं ठरलं शॉपवरतीच्या, पण अचानक सासूबाई म्हटलं की चलते का, कारण मी ओपनिंगला गेली नव्हती. मग त्या म्हटलं चलते का, तर म्हटलं चला. आपण पण गेलो नव्हतो ओपनिंगला. मध्ये एकदा म्हटलं होतं मी तिला की मी एकदा भेट देईल तुझ्या यायला, येईल अचानकच येईल म्हटलं असं. पण मग आता त्या पण म्हटल्या आणि इंडियानं पण पाहिलं नव्हतं. म्हटलं मग चला, म्हणून मग म्हटलं शूट करावं थोडं. म्हणून मग थोडंसं बाहेरचं शूट केलं. आज काही रेसिपी वगैरे दाखवली नाही. बघा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला का? आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बरं का मला, म्हणजे असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. बाय.